हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? तर इथे चालली आहे देवपूजेची तयारी आणि आज गुरुवार आहे. उंबऱ्याचं लेपर वगैरे करून घेतलं आणि आता मी देवपूजा करते आहे. माझा देवारा तिकडे कोपऱ्यात वर असल्यामुळे मला सोप्यावर चढून सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. सो मी खालतीच सगळं म्हणजे सगळ्या देवांना हळदी कुंकू वगैरे व्यवस्थित जे आहे कलशाचं पूजन वगैरे ते सगळं खालीच करून घेते आणि त्यानंतर मग वरती देवाऱ्यात ठेवते. थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं. आणि हो, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की यावेळेचा श्रावण माझ्यासाठी थोडासा खास आहे. याचं कारण हे की माझं 11 गुरुवारचं व्रत स्वामी समर्थांचं मी या श्रावणापासून सुरू करते आहे, या गुरुवारपासून सुरू करते आहे. तर आजचा माझा हा पहिला गुरुवार होता. त्याचबरोबर आज दीप अमावस्या देखील होती. सो मी जे काही पूजन करताना वेळेचं जे आहे शूट केलेलं नाही आहे, कारण ही माझी पहिलीच वेळ आहे. आणि ही ज्यांनी आधी केलेलं आहे त्यांचं बघून किंवा यूट्यूबवरचं बघून जे आहे इकडची तिकडची थोडीफार माहिती घेऊनच हे पूजन केलेलं आहे. आणि मठामध्ये जाऊन मी संकल्प देखील करून आले होते. तर हे व्रत करताना आता बऱ्याचशा लोकांमध्ये शंका असतात की म्हणजे खूप स्ट्रिक्टली करायचं असतं, हे असतं ते असतं. ते सगळं ठीक आहे. हो, प्रत्येक गोष्टीला नियम असतात, काही अटी असतात, ते सगळं ठीक आहे. पण याहूनही महत्त्वाचा असतो तो आपल्या मनातला भाव. तो जर खरा असेल, तो जर प्युअर असेल ना, तर प्रत्येक सेवा, प्रत्येक पूजा ना देवापर्यंत पोचते असं मला वाटतं. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना दीप अमावस्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उद्यापासून श्रावण सुरू होतं आहे आणि आज आहे गटहरी अमावस्या. आता कालांतराने त्याला गटारी अमावस्या असं देखील नाव पडलं. तर ते का पडलं हे सगळ्यांना मला माहितीच असेल. एनिवेज, तर आज दीप अमावस्या आहे आणि दिव्यांची वगैरे पूजा देखील केली जाते. आता माझी मम्मी दरवर्षी करते, पण मी यावेळेसच केलेली आहे. याच्या आधी मी जस्ट म्हणजे काही असं प्रॉपर पूजा वगैरे करत नव्हते. नॉर्मली देवपूजाच व्हायची आणि तो दिवा असेल तो लावायचा. पण यावेळेस जे आहे तर थोडे एक्स्ट्रा दिवे वगैरे मी जे आहे लावलेले आहेत आणि प्रॉपर पूजा केलेली आहे. आणि संध्याकाळी म्हणजे अमावस्या संपायच्या आधी ना मुलांना कणकेचे दिवे वगैरे करून मी ओवाळेन. आणि बऱ्याच दिवसापासून ना मला 11 गुरुवारचं व्रत करायचं होतं स्वामी समर्थांचं. सो म्हटलं आजचा दिवस जो आहे चांगला आहे, दीप अमावस्या आहे, त्याचबरोबर गुरुवार आला आहे आणि उद्यापासून श्रावणही सुरू होते. सो म्हटलं या गुरुवारपासूनच जे आहे 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करावी. तर मठामध्ये वगैरे जाऊन मी संकल्प वगैरे करून आले, पूजा वगैरे आवरून घेतलेली आहे. माझं अजून वाचन करायचं आहे या. आणि जास्त काही मी शूट नाही केलं, कारण माझी ही पहिलीच वेळ आहे. आणि याआधीही मी व्रत केलं आहे, पण 7 दिवसाचं पारायण असं ते केलं होतं. आणि आता मी ही 11 गुरुवारचं व्रत करते. आणि चला, ही जी स्वामींची सेवा आहे माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडावी अशी इच्छा आहे. बघू आता काय काय होतं. आणि मुलींसाठी तर मला स्वयंपाक बनवायचा आहे. माझा तरी आज उपवास आहे. सो चला, आजचा दिवस कसा जातो. तर फलहार घेण्याआधी ना मी पुस्तकाचं वाचन वगैरे करून घेतलं, जप वगैरे करून घेतलं आणि जवळजवळ सव्वा ते दीड तास मला लागलेला आहे पूर्ण पूजा आवरायसाठी, म्हणजे सगळं वाचन वगैरे करण्यासाठी. तर आज आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. तर या दिवशी ना घरातील सगळ्या लहान मोठ्या दिव्यांना स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर ना मुलांना म्हणजे घरात जी लहान मुलं आहेत ना त्यांना कणकेचे दिवे करून त्यांना ओवाळावं असं म्हणतात. आता तेच मी आज करते आहे, मुलांना ओवाळून घेते आहे, कणकेचे दिवे करून घेतलेले आहेत. आता यामुळे काय होतं, तर मुलांना वाईट दृष्टी लागत नाही, त्याचबरोबर त्यांना आरोग्य म्हणजे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे. आता या गोष्टी जरी लहान मोठ्या वाटत असल्या तरी मानायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं, कारण जिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे नेगेटिव्ह एनर्जी देखील असते. आणि जर नेगेटिव्ह एनर्जीला हरवायचं असेल तर ते पॉझिटिव्हरित्याच हरवलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी मानल्याच पाहिजे असं मला वाटतं. ₹10 ईच आहे ते. कुणाला घेऊ? तर 8 वाजत आलेले आहेत आणि आमची शॉपिंग झाली आहे. आता काय काय शॉपिंग केलेली आहे ते मी घरी जाऊन तुम्हाला दाखवते.
तर परवाच मी तुम्हाला सांगितलं होतं की थोड्या वस्तू आम्हाला घ्यायच्या होत्या, सो आम्ही जाणार होतो मार्केटला, पण ते कॅन्सल झालं. मग म्हटलं आज वेळ होता आणि मिस्टरनी घरी होते, सो आज आम्ही आलो होतो. आणि आता आम्ही तिथे पावसात अडकलो आहे, म्हणजे पाऊस येते म्हणून थांबलो. आणि ते ज्यूस सेंटर आहे, सो म्हटलं तुला ज्यूस पिऊन घेऊयात. आणि काय काय शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला घरी जाईल. वेळ वाट पाहिली की पाऊस जाईल वगैरे, पण थोडासा कमी झाला असं वाटलं, त्यामुळे आम्ही निघालो. आणि परत मग जे आहे पाऊस सुरू झाला जोराचा, त्यामुळे पूर्ण भिजलो, थांबलोच नाही त्यानंतर आम्ही कुठे. सो मी काय काय शॉपिंग केली आहे ते तुम्हाला दाखवते. आधी मी चेंज वगैरे करून घेते. आणि देवाला जे आहे वरण भात वगैरे जे आहे नैवेद्य बनवलेला आहे तो दाखवायचा आहे, ते दाखवते. नंतर उपवास सोडते. आणि त्यानंतर मग तुम्हाला मी जे आहे निवांत होऊन जी शॉपिंग केलेली आहे ती सगळी तुमच्याशी शेअर करते. तर आम्ही गेलो होतो विशाल मार्टला. 1-2 ज्या आहेत घरातल्याच वस्तू आणायच्या होत्या, पण त्याबरोबर भरपूर अशा ज्या आहेत नको असलेल्या वस्तू देखील येतात. आणि मुलं गेलेत म्हणजे थोड्याफार एक्स्ट्राच्या वस्तू येतात, त्यात काही शंका नाही आहे. सो सगळ्यात आधी मी इथे हे चॉपिंग बोर्ड जो आहे तो घेतलेला आहे वुडनचा, आणि हा मला 170 रुपीजला भेटलेला आहे. बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता. त्यानंतर ही एक आरतीची थाली जी आहे ती घेतलेली आहे, त्याला ते अटॅच आहे दिवा वगैरे, ते मला 99 रुपीजला की 89 रुपीजला असं काहीतरी भेटलं होतं. त्यानंतर ह्या 2 स्टीलच्या प्लेट्स मी घेतलेल्या आहे भांड्यावर झाकण्यासाठी वगैरे. माझ्याकडे नव्हत्या, आणखी मोठा साईज देखील घ्यायचा होता मला, पण त्या 2च घेतल्या. मला वाटलं मी मोठा साईज पण घातला, पण मोठा साईज घातलाच नव्हता. त्यानंतर ही किसनी घेतली होती, आणि माझी ऑलरेडी जी होती ती खराब झाली आहे. गेले 3 वर्ष झाली मी ती वापरत होते, 3-4 वर्ष झाली, आणि आता ही घेतली. त्यानंतर हे जे आहे सुपरसेवक पॅक होतं, म्हणजे टॉयलेट क्लीनर टॉयलेट क्लीनर होतं, त्याचबरोबर फिनाईल होतं आणि डिशवॉशर होतं. तर त्याचाच मी रेट क्रॉस चेक करत होते, कारण ते ऑफर प्राईसवर दिलेलं होतं. सो त्याच रेटला ते भेटलेलं आहे की नाही ते चेक करत होते. आणि ॲक्च्युली मला दुसरं फिनाईल घ्यायचं होतं, पण तिथे कोणतंच बाकीचं अवेलेबल नव्हतं. आणि पावसात दुसरीकडे जाणं म्हटलं राहू दे, हेच घेऊन बघूया, चेक करूया. त्यानंतर ते एक किट घेतलेलं आहे, ते राशीच्या फ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी घेतलेलं आहे. त्यानंतर ही जे आहेत मॅट्स घेतलेली आहेत, साधी सिम्पलच मॅट्स घेतलेली आहेत, कारण पावसात आता एक्स्ट्राची लागतात, कारण लवकर सुकत नाहीत. आणि एकदा ती धुतली, 3-4 आहेत माझ्याकडे, ती वॉशला घातली, म्हणजे वॉश करायला घातली की त्यानंतर ती सुकत नाही, त्यामुळे ती एक्स्ट्राची घेतलेली आहे. त्यानंतर हे ॲप्रन घेतलेलं आहे किचनसाठी. त्यानंतर हे मुलांसाठी, म्हणजे मुलांसाठी असं नाही, घरी सॉस वगैरे घेतलेलं आहे की टोमॅटो केचप ते संपलं होतं, सो ते घेतलेलं आहे. त्यानंतर हे राशी ऑक्स कंपनीचे पेन्स वापरले, त्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे. त्यानंतर हे तेल घेतलेलं आहे, सनफ्लॉवर ऑइल्सचे पॅकेट्स, आणि मी सध्या तरी पॅकेट्सच वापरते आहे. आणि त्यानंतर काही मॅगीज, त्यानंतर काही बिस्किट्स वगैरे, म्हणजे मुलांचं खाणंच होतं ते बिस्किट्स. अँड हे काय म्हणतात, हे लिटल हार्ट्स वगैरे, जास्त काही नाही, थोडंफारच घेतलं होतं. आणि मेन म्हणजे मिस्टरांसाठी आम्ही गेलो होतो, तर त्यांना शूज घ्यायचे होते, तर हे शूज घेतलेले आहेत त्यांच्यासाठी 490 म्हणजे 500च्या आसपास काहीतरी, नाही 500 नाही 700 काहीतरी रेट होता यांचा. त्यानंतर ही मिस्टरांसाठीच जे आहे एक बॉटम म्हणजे ट्राउझर घेतलेली आहे, पॅन्ट घेतलेली आहे. ॲक्च्युली मिस्टरांसाठीच शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो आम्ही, पण त्यांचीच शॉपिंग राहिलीच, आणि बाकीचं सगळं सामान घेऊन आलो. त्यानंतर हे मी एक टी-शर्ट घेतलं होतं, आणि तर हे टी-शर्ट फक्त मला 99 रुपीजला भेटलेलं आहे. आम्ही विशाल मार्टमधून ही खरेदी सगळी केलेली आहे. आणि खरंच सांगते, विशाल मार्टमध्ये इतके म्हणजे क्लोथिंगचे चॉईसेस असतात अगदी अफोर्डेबल रेटमध्ये ना, म्हणजे नॉर्मल टी-शर्ट्स वगैरे खूप छान भेटून जातात तिकडे. तर अशी छोटीशी ही शॉपिंग होती. तर त्यानंतर मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे, जी मी नेक्स्ट डे नाश्त्यामध्ये बनवली होती. तर इथे मी झुणक्याच्या वड्या बनवती आहे. मी बेसन घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ, हळद घातलेलं आहे. पाणी घालून ना आपल्याला ते बेसन जे आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता यातल्या ना ज्या मोठ्या मोठ्या गुठळ्या होत्या त्या मी व्यवस्थित फेटून घेतलेल्या आहेत. छोट्या छोट्या आहेत त्या मी राहू दिलेल्या आहेत, कारण मस्त टेक्स्चर येतं त्यामुळे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण त्याचं पातळ बॅटर करायचं असेल, म्हणजे पूर्ण एक गुठळी न ठेवता जे आहे बॅटर करायचं असेल तरी हरकत नाही आहे. आणि हो, या रेसिपीसाठी मी घेतलेलं साहित्य म्हणजे बेसन, हळद, मीठ हे बॅटरसाठी. आणि त्यानंतर फोडणीसाठी मी कांदा, त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि जिरं आणि मोहरी इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे.
तर इथं मस्त तेल गरम झालं होतं, त्यामध्ये मी मोहरी घातली आहे, जिरं घातलेलं आहे, त्यानंतर थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि मग कांदा बारीक चिरून घेतलेला. आणि त्यानंतर मग आपल्याला ही पेस्ट जी मी बनवून घेतली आहे ना, त्यामध्ये मिरची आहे, कोथिंबीर आहे, आलं आहे आणि खूप सारं लसूण आहे. लसूणची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे बाकी सगळ्या जिन्नसपेक्षा. आणि यामध्ये थोडासा मी कढीपत्ता देखील घातलेला आहे आणि एकदम थोडं 1-2 पानं घातलेली आहेत. आणि त्यानंतर फोडणीमध्ये इथे मी एक 3 ते 4 पानं कढीपत्त्याची घातलेली आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला जे आहे परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी जे आहे पेस्ट ही ॲड करणार आहे. आणि माझ्याकडे हिंग नाही आहे, नाही तर थोडासा हिंग फोडणीमध्ये घातला की आणखी थोडी छान जी आहे चव येते. तर माझ्याकडे हिंग नाही आहे, त्यामुळे मी हिंग काय घातला नाही. मस्त व्यवस्थित त्या पेस्टला तेल सुटेस्तोवर ना परतून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर हे बॅटर मी बेसनचं तयार करून घेतलेलं आहे आणि यामध्ये ना मी मीठ आणि हळद घातलेलं आहे. पण तरी देखील याच्यामध्ये फोडणीमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ मी घालणार आहे, जेणेकरून ना कलर व्यवस्थित म्हणजे छान असा कलर येईल. आणि जे आहे अगदी थोडंसं मीठ घालणार आहे. आणि हळद. आता आपल्याला हे बॅटर जे आहे बेसनाचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि मग व्यवस्थित हे सगळं ते बेसन शिजेस्तोवर ना व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे. मीडियम फ्लेमवरच हे आपल्याला करायचं आहे. आणि बेसनचं बॅटर जे आहे मी एकदम पण पातळसर केलेलं नाही, म्हणजे प्रत्येक गाठी त्यामधल्या ज्या आहेत फोडलेल्या नाही आहेत, थोड्या थोड्या गाठी मी राहू दिल्या आहेत, कारण ते टेक्स्चर खूप छान लागतं. आणि पूर्ण असं पातळ केलं म्हणजे पूर्ण सगळ्या गाठी फेटून घेतल्या ना, ते थोडंसं मग ते एकदमच पिठासारखं लागतं. गाठी असल्या की त्यामध्ये थोडंसं टेक्स्चर येतं, म्हणजे मला तरी असं आवडतं. तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही पूर्ण जे आहे गाठी फेटून घेऊ शकता. तर इथे व्यवस्थित हे बेसन शिजलेलं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं, एक ताट घ्यायचं किंवा एखादी प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर ना तेल लावून घ्यायचं. आणि त्यानंतर मग हे जे बेसन आहे, हे जे पीठ आहे, त्याचं जे आहे लेयर त्याच्यावर लावून घ्यायचं आहे. जशी तुम्हाला वडी हवी आहे त्याप्रमाणे त्याचा थिकनेस तुम्ही ठेवू शकता, त्याची क्वांटिटी तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला पातळ वडी असेल तर पातळ लेयर लावून घ्यायचा. तुम्हाला थिक म्हणजे जाडसर जी आहे वडी हवी असेल तर तुम्ही जे आहे जाडसर जे आहे लेयर लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यावर ना मस्त असं खोबरं किसलेलं आणि त्यानंतर मग तुम्ही ओलं घालू शकता किंवा सुकं घालू शकता. आता म्हणजे इथे सुकं खोबरं होतं तेच मी किसून घातलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडेसे तीळ देखील पांढरे मी जे रोस्टेड असतात ते घातलेले आहेत. आणि त्यानंतर ना व्यवस्थित तुम्हाला जसा हवा असेल तसा आकारात त्या त्रिकोणी म्हणा किंवा चौकोनी म्हणा, जसा हवा असेल आकार त्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. आणि मस्त भाकरीसोबत किंवा एक साईड डिश म्हणून देखील तुम्ही ही सर्व करू शकता. तर चला, ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.